मानवी जीवनात जगत असताना सर्वच काही करावं लागतं. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात. चांगले येतात, वाईट येतात, आनंदाचे येतात, दुःखाचे येतात, यशाचे येतात, अपयशाचे येतात. माणूस जगत असताना अनेक विषयावर अनेक गोष्टीचा विचार करीत असतो. विचार करत असताना जेव्हा त्याला त्याच्या डोक्यामध्ये चांगला विचार असतो, तो त्याचं चांगल्या विचाराचं मनन चिंतन करीत असतो, तेव्हा विचार करीत असताना चांगला विचार करीत असताना चांगलं होईलच असं नाही, आणि वाईट विचार करत असताना वाईट होईलच असंही नाही. कसं असतं की एखादी गोष्ट करत असताना आशा हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे. आशेवर मनुष्य जगत असतो, परंतु प्रत्येकच आशा ही सफल होत नसते. आशेची निराशा बहुतांश होतच असते, आणि त्याची माणसाने सवय पाडून घेतली पाहिजे. खरे तर जगत असताना कर्म महत्वाचे आहेत. आपण कुशल कर्म केले पाहिजे. कुशल कर्म म्हणजे आपण आपलं चारित्र्य अबाधित ठेवलं पाहिजे. आपली जी वाचा आहे ती सम्यक असायला हवी. काया वाचा मनाने आपण शुद्ध कर्म करावे. कुणाचं मन दुखणार नाही, कुणाला कठोर बोलायचं नाही, कुणाशी बेईमानी करायची नाही, कुणाचा विश्वासघात करायचा नाही, खोटं बोलायचं नाही, कुणाची निंदा नालस्ती चुगली चहाडी करायची नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही, हे माझं ते माझं असंही करायचं नाही. जगायचं आणि अतिशय पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे अतिशय सकारात्मक विचारानं जगायचं. चांगल्या गोष्टी करायच्या. सकाळी उठायचं, व्यायाम करायचा, वेळेवर जेवायचं, वेळेवर झोपायचं, आणि सत्संगती ठेवायची. चांगल्या लोकांच्या सोबत उठणं बसणं असलं तर विचार चांगले राहतात, आचार चांगले राहतात. शेवटी तुम्ही मरमर मेले, किती हालअपेष्टा केल्या, तरीही सोबत काहीच घेऊन आपण जात नसतो. खरे तर माणसाने शील, चारित्र्य, शिक्षण आणि ज्ञान असलं पाहिजे. आता ज्ञान बुद्धी ही प्रत्येकाला आहे, ज्ञानही आहे, परंतु विकसित ज्ञान, विकसित बुद्धी, निर्मल बुद्धी हे सगळ्यांनाच नाही. अनेक लोक 2 नंबरचे व्यवहार करतात, 2 नंबरचे व्यवसाय करतात, आणि त्यामधून त्यांना अमाप पैसा मिळतो. परंतु तो पैसा मिळत असताना किती लोकांची तुम्ही मने दुखवली, किती लोकांना तुम्ही त्रास दिला अप्रत्यक्षपणे, याचं मोजमाप माणसाजवळ नसते. खरे तर माणसाने माणसाच्या सोबत माणुसकीने वागावं, मानवतावादी विचाराने वागावं, त्याला मदत करावी. ज्याला आवश्यकता आहे मदतीची, त्याला मदतीचा हात दिला पाहिजे. खरं तर माणसाच्या गरजा ह्या सीमित आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इतकं तुमचं झालं पाहिजे, आणि कुटुंब हे छोटं असलं पाहिजे. आज प्रत्येकाचं कुटुंब छोटंच आहे, आणि छोटं कुटुंब असल्यामुळे जबाबदारी ही जास्त राहत नाही. जबाबदारी आजकाल मुलांना पेलवतही नाही. आळस रहित राहावं, अहंकार विरहित राहावं, क्रोध विरहित राहावं, त्याच्यामुळे माणूस हा अतिशय आनंदाने जगत असतो. भूतकाळात मी काय केलं, भूतकाळात काय झालं, किंवा भविष्याचं हे करायचं, भविष्यात ते करायचं, याचा विचार न करता मला वाटतं वर्तमान स्थितीत, वर्तमानात आपण जगलं पाहिजे. जो वर्तमानात जगतो तो अतिशय सुखाने आणि आनंदाने जगत असतो. आणि म्हणून प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं.
आणि जावं लागतं म्हणून जगूच नये असंही नाही. जगलं पाहिजे, परंतु मध्यम मार्गावर आपण आरूढ होऊन जगलं पाहिजे. मध्यम मार्ग म्हणजे मी अनेकदा सांगितलं की उपाशी पोटी झोपू नका आणि भरपूर खाऊही नका, किंवा खाल्ल्यामुळे तुम्हाला विकार होतील आणि पोटामध्ये अन्न नसलं तर तुम्हाला झोप येणार नाही. म्हणून मध्यम मार्ग निवडावा प्रत्येक गोष्टीचा, खाण्याचा, पिण्याचा, राहण्याचा, झोपण्याचा, बोलण्याचा. माणूस हा मध्यम मार्गावर आरूढ असला पाहिजे आणि तो आसक्तीविहीन जगला पाहिजे. हे पाहिजेच ते पाहिजेच असं त्याने करू नये. जे असेल, तुम्ही जे मिळवता त्यामध्ये तुम्हाला समाधान असलं पाहिजे. समाधानी जर वृत्ती ठेवली तर माणूस सुखाने जगतो. तो समाधानाने जो जगत असेल तो अतिशय सुखी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून कुणाचंही मन दुखू नये, कुणाला शिव्याशाप देऊ नये, कुणाची निंदा नालस्ती करू नये, आणि कुणाकडे हेलिकॉप्टर आहे म्हणून माझ्याकडे सायकलच आहे असाही विचार करू नये. आपल्याकडे जे असेल ते आणि आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करावा, परंतु आपण आपली जी सम्यक म्हणजे आपली जी आजीविका असते, आपली आजीविका म्हणजे आपल्या कुटुंबाला अन्न वस्त्र निवारा आपण जो देतोय, ती मिळकत ही सम्यक आजीविकेतून प्राप्त झालेली असावी. आणि ती जर सम्यक आजीविकेमधून प्राप्त होत असेल तर तुमचं कुटुंब निरोगी राहू शकते, आनंदी राहू शकते. आणि शील चारित्र्य म्हणजे त्या शील चारित्र्याचं जतन करून तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा निर्व्यसनी, सदाचारी, आनंदाने, सुखाने, उन्नतीने, प्रगतीने जगू शकतो असं मला वाटतं.